नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. फलटणमध्ये नेमकं चाललंय तरी काय? फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर हिनं स्वतःचं आयुष्य संपवलं. पण ते तिनं का संपवलं? तिला का स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं आणि ते संपवण्यासाठी तिला प्रवृत्त कुणी केलं? या प्रश्नांची उत्तरं आज तागायत मिळाली नाहीत. जवळपास या घटनेला आता 10 दिवस पूर्ण झाले. आत्ताच अगदी 2 दिवसांपूर्वी त्याच्यावर SIT देखील नेमण्यात आली. त्या दृष्टीने तपास देखील सुरू झालाय. पण मुळात ज्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत ती उत्तरं काही मिळेना. खरं तर तिच्यावर अन्याय होतोय, मी प्रशासनाची बळी ठरतीये, मला पोलीस यंत्रणेकडून दबाव येतोय, असं देखील तिने चौकशी समिती समोरच्या एका खुलासा पत्रात स्पष्टपणे म्हटलं होतं. आणि त्यामध्येच खासदार, त्यांचे 2 PA यांनी कसं माझ्याशी बोलणं केलं, त्यावेळी कसा संवाद साधला, या संदर्भातला देखील उल्लेख केला. त्यामुळं मग हे खासदार कोण, अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली. आता ते खासदार कोण हे कळण्यापूर्वीच माजी खासदार समोर आले आणि या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं म्हटलं. त्याही पुढे जाऊन स्वतः दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणला गेले, पोलीस इमारतीचं उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी हा तपास अर्धवट अवस्थेत असतानाच माजी खासदारांना क्लीन चिट देखील देऊन टाकली. पण तरी देखील प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत. कारण या माजी खासदारांवर केवळ या प्रकरणावरचेच आरोप नाहीये, तर आणखी बरेचसे आरोप असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि मग एक एक प्रकरण उजेडात येऊ लागली. असंच एक प्रकरण फलटण मधलं जे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर आगवणे यांच्या बाबतीत घडलं. खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे माजी खासदार, आणि दिगंबर आगवणे यांची चांगली मैत्री होती. अगदी 19ला तर भाजपच्या तिकिटावर दिगंबर आगवणे लढले. यांना निवडून देण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी प्रयत्न केल्याचे देखील आपण सभांमध्ये पाहिलंय. पण मग पुढे कुठे माशी शिंकली की या दोघांमध्ये वैर आलं, वितुष्ट आलं आणि मग मात्र आता कोण कुठे आहे हे जर बघायचं म्हटलं तर बिचारी फलटणची महिला डॉक्टर ती आता देवाघरी गेली आहे. दिगंबर आगवणे स्वतः तुरुंगात आहेत, मकोका खाली. आणि या संपूर्ण लढ्यात आपल्या पतीला साथ देणाऱ्या जयश्री आगवणे यांच्यावर देखील आता आरोप केले जात आहेत, ज्या आरोपांना काहीही अर्थ नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. आज त्याच प्रत्यक्षात आपल्या समोर हजर आहेत. शिवाय त्यांच्या शेजारी त्यांची मुलगी वर्षा देखील आहे, जिनं संपूर्ण कुटुंबावर झालेला आघात सहन न झाल्यानं तिच्या बहिणीसह स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. आणि आणखी एक अशीच महिला आहे जिच्यावर देखील या प्रकरणामध्ये आरोप झाले, केवळ दिगंबर आगवणेंना साथ दिली म्हणून त्यांना त्या सगळ्या नको त्या आरोपांतून बाहेर काढण्यासाठी, ज्यांचं नाव आहे स्नेहल बनसोडे, अर्थात त्या जयश्री आगवणे यांच्या भाऊजाई आहेत. आणि त्यांच्यावर, जयश्री आगवणेंवर मकोका आहे. आता मला सांगा, याचाच अर्थ प्रशासनाच्या बळी ठरलेल्या या अन्यायग्रस्त महिला नेमक्या जाणार कुठं? अशा वेळी त्यांना सुषमा अंधारे यांचा एक भरभक्कम असा आधार लाभला आणि सुषमा अंधारेंनी जयश्री आगवणेंना माध्यमांसमोर आणलं. तेव्हापासून आता त्या लढतायत आज टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपला आवाज उठवण्यासाठी. तुमच्या तिघींचंही टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. जयश्रीताई, मी तुमच्याकडे येणार आहे. अर्थात ही सगळी प्रस्तावना काढण्यामागचं प्रयोजन हेच होतं की जेणेकरून प्रकरण नेमकं काय आहे समजावं. कारण प्रकरण आहे फलटण महिला डॉक्टर संदर्भातलं, आणि अचानक तुम्ही सुषमा अंधारेंसोबत समोर येता, पत्रकार परिषद घेता आणि माजी खासदारांवर त्यांनी आमच्यावर कसा अन्याय केला या संदर्भातला आरोप करता. तर याच्यात मुळात दोघांमध्ये काय संबंध आहे या दोन्ही प्रकरणांमधला, हा पहिल्यांदा तुम्ही उजेडात आणा. नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे, माजी पंचायत समिती फलटण. आज डॉक्टर महिला आपल्यातून नाहीशा झाल्या. तर हे 3 वर्षापूर्वी माझ्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला. त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असती, माझ्या मुलींची त्यांच्यावरती जर लक्ष दिलं असतं तर
आज डॉक्टर महिलेला आत्महत्या करण्याची वेळ आली असती का? सुदैवाने आमच्या मुली वाचल्या, पण आज डॉक्टर महिले आपल्यात नाहीत. मग आणि मला एवढं सांगायचं आहे, की आज आपण 3 वर्ष झालं आम्ही आमच्या न्यायासाठी लढतोय. पण ह्या 3 वर्षात आमच्यावरती जो काही प्रशासनाकडून दबाव झाला, जे काही खोटे गुन्हे दाखल झाले, त्याच्यासाठी माझा आवाज उठवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही स्वतःचा चॅनल खोलला होता. त्याच्यावरती आमचे व्हिडिओ टाकले होते. त्याच्यावरून 10 मिनिटात व्हिडिओ डिलीट झाले. पण त्याच्या आत्ता आम्हाला कुठं माध्यमांसमोर आमचा आवाज उठवण्याची वेळ आली आणि आपल्या डॉक्टर महिला म्हणजे दुर्दैव असं आहे, की त्यांचे आत्महत्येचं कारण बनून आम्ही पुढे येतोय. हेच दुर्दैव समजतो आणि म्हणजे आमच्यावरती जे काही अन्याय झालं, त्याच्या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे रणजितसिंह निंबाळकरांचा ह्याच्यात कसा हात, आमचा डॉक्टर महिलेशी आणि आमच्या प्रकरणाशी म्हणजे आगवणे एक कुटुंबाचा आणि त्यांचा काही संबंध नाही, असं अनेकांना प्रश्न पडलेला आहे. पण आज 3 वर्ष झालं. 3 वर्ष प्रशासन रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या दबावाखाली डॉक्टर महिलांनी त्यांच्या आरोपपत्रात रणजितसिंह निंबाळकरांचं नाव आणि 2 त्यांच्या पीएनची नाव घेतलेली. तर आमच्यावरती ज्यावेळेस गुन्हे दाखल होते त्यावेळेस आम्ही पण कोर्टात जातो, पोलीस स्टेशनला जातो. त्यावेळेस त्यांचे पीए तिथंच थांबून असतात. त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस कोर्टात 24 केसेस झाल्यात, प्रत्येक वेळेस ज्या वेळेस कोर्टात तारखा असतात ना, त्यावेळेस प्रत्येक तारखेला त्यांचे पीए, ते रोहित नागटेळे, राजेश शिंदे हे कोर्टात असतातच. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे हे बघा, हे सातारा जिल्हा, आता सातारा जिल्हा सत्र न्यायालय हे आहे का? सातारा सत्र न्यायालय हे कोण आहेत? हे त्यांचे वकील. बर. हे नागटेळे, रोहित नागटेळे आणि हे त्यांचे पर्सनल पीए. बर बर. म्हणजे प्रत्येक वेळेस येणार कोर्टात. हे बघा, हा व्हिडिओ आहे माझ्याकडे. आमचा गुन्हा दाखल होतोय. झूम करता येईल ना? त्यांचे पीए आहेत त्याच्यात, राजेश शिंदे. पलीकडल्या रूम मध्ये आम्ही दोघं आहे, आमची चौकशी चालली. अच्छा. हा गुन्हा दाखल करते वेळी त्या ठिकाणी त्यांचे पीए प्रत्येक वेळेस तुम्ही पोलीस स्टेशनचे प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज काढा की दिगंबर आगवणेवरती ज्या वेळेस गुन्हे दाखल झाले आणि ते कसे झाले, प्रत्येक तारखेचा, प्रत्येक FRI झाली त्या तारखेचा सीसीटीव्ही फुटेज काढा. त्यांचीच लोक तिथं असणार. अच्छा. म्हणजे एकंदरीत आता जयश्रीताईंनी जो मुद्दा उपस्थित केला तो फार महत्वाचा आहे की त्या ठिकाणी राजकीय सत्तेचा गैरवापर करून किंवा राजकीय सत्तेला हाताशी धरून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांवर अन्याय केला जातो याचं उदाहरण म्हणजे या महिला आहेत. खरं तर त्यांच्या अख्ख्या कुटुंबावर आता इतकं मोठं संकट आहे. ज्या व्यक्तीनं 2014ची, 2019ची, 2024ची अशा सलग 3 निवडणुका लढल्या. निवडणूक लढण्यामागचं कारण की त्या ठिकाणी त्यांनी एक लोकनेते म्हणून, सामाजिक नेते म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून उत्कृष्ट काम केलंय. पाणी आणून देण्यापासून ते अगदी गुराढोरांना पाणी पाजण्यापर्यंतचं कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलं. प्रश्न पडतो हाच की ज्या 2019च्या सभांमध्ये तेव्हाचे देवेंद्र फडणवीस आमदार नसताना दिगंबर आगवणेंनी एवढं कार्य केलं तर आमदार झाल्यावर किती करतील असं उच्चारलेलं वाक्य आपण ऐकलंय. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील दिगंबर आगवणे यांची स्तुती करून ते कसे आमदार होणारच आहेत असं स्पष्टपणे म्हटलंय. आज त्याच दिगंबर आगवणेंच्या विरोधात त्यांनी केस दाखल करून किंवा त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करून ईडी, मकोका या दोन्ही आरोपांमध्ये त्यांना आता तुरुंगामध्ये राहावं लागलंय. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जयश्री आगवणे असतील आणि त्यांच्या भावजे स्नेहल बनसोडे या दोघींवर देखील मकोका दाखल झालाय. अर्थात त्या अंतरिम बेल म्हणजे ज्याला आपण अँटिसिपेटरी बेल म्हणतो त्यामुळे त्या बाहेर आहेत. पण या संदर्भामध्ये देखील आता मला एक प्रश्न विचारायचा, तो स्नेहलजींना. थोडस तुमच्याकडे येतो. MSc झालेले आहात तुम्ही, एवढ्या उच्च शिक्षित आहात, एक चांगली कंपनी चालवत होतात तुम्ही. तुमचं आणि या प्रकरणाशी असं काय रिलेशन आहे की आता तुमच्यावर देखील मकोका दाखल झाला, तुम्हाला गुन्हेगार ठरवण्यात आलं, खंडणी मागताय म्हणून तुमच्यावर आरोप करण्यात आले? बरोबर. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की मी राजकारणाशी माझा काही संबंध नाही. केवळ मी दिगंबर आगवणेंना
दिगंबर रागवणेंना अरेस्ट झाल्याच्या नंतर मी कोर्टामध्ये जाते यांच्यासोबत, आणि तिथं काही जे डॉक्युमेंट्स आहे, तिथं जी काही पद्धत असते, एकदा अरेस्ट झाल्याच्या नंतर जी काही पद्धत असते बेल घेणे वगैरे, या सर्वांमध्ये मी तिथं हजर राहते, मी ती प्रोसेस करते, म्हणून साठी मला टार्गेट केलं जातं. हे खूप मोठं दुर्दैव आहे. आज पीडित महिलेचा मुद्दा उपस्थित होतोय, त्या निमित्ताने दिगंबर रागवणे हे प्रकरण बाहेर आलं. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्या प्रकरणाला बाहेर यायला 3 वर्ष लागली. एका अशा व्यक्तीचं हे प्रकरण, ज्याच्यामध्ये स्वतः दिगंबर रागवणे जेलमध्ये असताना आत्महत्येचा प्रयत्न करतात, या सगळ्याला कंटाळून त्यांच्या 2 मुली आत्महत्येचा प्रयत्न करतात. या प्रशासकीय व्यवस्थेचा बळी त्यांचे वडील सुद्धा ठरलेत, कारण चुकीच्या पद्धतीने जमिनींचा ताबा घेतला गेला, कुठलीही मोजणी न करता. याच्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा सरळ सरळ हात दिसतो, सरळ सरळ त्यांचे लेटर हेड तसे आहेत, पुरावे तुमच्याकडे आहेत. तसे पुरावे आमच्याकडे आहेत. पुराव्याशिवाय आम्ही कुठलंही वाक्य बरं, तुम्हाला उच्चारणार गुन्हेगार नाही. काय ठरवणार? तुम्ही खंडणी मागितली असं तुमच्या? माझ्यावरती खंडणी सारखा आरोप आहे, MPID सारखा आरोप आहे, त्याच्यानंतर मोका लावला गेलाय. मी 2 धष्टपुष्ट 26-27 वर्षांच्या मुलांना किडनॅप केलं मी एकटीने, अच्छा. असा आरोप माझ्यावरती आहे. बरं, हे सगळं कसं होतं सर? खरं सांगू, दुर्दैव ह्या गोष्टीच आहे की अन्याय करायला कुठलीही प्रोसेस नाहीये, पण एकदा काय ह्या कायद्याच्या कचाट्यात सापडलं तर बाहेर पडायला मात्र प्रोसेस आहे. प्रोसेसनेच तुम्हाला बाहेर पडायला लागतं. तोही न केलेला गुन्हा, ज्यात मी नाहीये, मी गुन्हेगार नाही सिद्ध करण्यासाठी. एक उदाहरण म्हणून सांगते, आम्हाला पोलीस स्टेशनला जबाबासाठी बोलवलं होतं, आणि त्याच्यामध्ये जयश्री आगवणेंचा रोल काय मोका लागण्यामध्ये त्या केसमध्ये, तर जयश्री आगवणेंनी पोलीस स्टेशनला जा म्हणून त्या मुलाला सांगितलं, आणि तिथे गेल्यानंतर काय होतं, त्या मुलाला खंडणी मागितली जाते असा आरोप आहे. बरं, ह्या मुलाला तिथे जाऊन भेटू कुणी दिलं? का दिलं? जर त्यांच्या स्वतःच्या मुलाला भेटण्यासाठी कोर्टाने परमिशन नाकारलेली आहे, तर मग हा कोण तिराईत व्यक्ती, ह्याला पोलीस स्टेशन मध्ये येऊन भेटण्याची परवानगी दिली जाते. आणि त्याच्यानंतर हा संदर्भ जोडला जातो की त्या पोलीस स्टेशन मधून सुद्धा दिगंबर रागवणेंनी खंडणी मागितली. बरं, खंडणी मागितली असेल, आपण गृहीत धरू की खंडणी मागितली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन. मग जर ही गोष्ट खरी आहे, खंडणी मागितली, तर त्यांना ज्या व्यक्तींनी भेटू दिलं तिथले PI, ते सह आरोपी का नाहीत? मग तपास एका बाजूने का होतो? प्रत्येक वेळी दिगंबर रागवणेंना जामीन होणार म्हटलं की त्यांच्यावरती नवीन NC दाखल होते. कोर्टापुढे असा काही बनाव रचला जातो की हे आतमधून सुद्धा कटकारस्थान करतायत. एकतर एवढ्या सगळ्या खोट्या केसेस आहेत सर. हे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, एक केस होते, त्याच्यात जामीन होणार म्हटलं, MCR भेटला की दुसरी केस होते, दुसऱ्या केसमध्ये बेल होणार म्हटलं की तिसरी केस होते, लगेच तिसरी केस होते. हा, बरोबर. डेट सुद्धा बघा सर कसे. बरोबर. बर, या सगळ्या गुन्ह्यांचा तपास कोण करतात? असे पोलीस अधिकारी ज्यांच्यावरती दिगंबर रागवणेंनी हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या दबावाखाली येऊन काम करतात असं दिलेले SP ना लेटर, हे ते लेटर आहे. आणि याच्यामध्ये तपासी अधिकारी कोण आहेत बघा, आणि गैर अर्जदारांची नावं पण बघा. याच्यामध्ये गैर अर्जदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, धन्यकुमार गोडसे आणि पवार. ज्याच्या विरोधात कंप्लेंट दिलेली आहे त्यालाच तपासी अधिकारी म्हणून त्यांचं नाव सुद्धा तिथे. आणि हे यांनीच मोक्याच्या प्रोसेस यांनीच केली सर. म्हणजे थोडक्यात पोलीस प्रशासन आणि राजकारणी सगळे हातात हात घालून हे सगळं काम करतायत हे इथं स्पष्ट होतं. आणि या महिला डॉक्टरच्या संदर्भात देखील तेच झालं. तिने DYSP कडे देखील तक्रार केली होती, पण खात्याला वाचवतं म्हणून ना पोलिसांनी त्यांच्या पोलिसांवर ऍक्शन घेतली, आणि इकडे त्या डॉक्टर म्हणून जिथे होत्या त्या वरिष्ठांनी देखील याच्यामध्ये लक्ष घातलं नाही. त्यांना दबाव इतका निर्माण झाला की बिचारीनं जीवनच संपवलं. म्हणजे एकतर खरं म्हणजे या प्रकरणामुळे, जसं तुम्ही मागाशी म्हणाला जयश्री, की दुर्दैव आहे की बिचारीने जीवन संपवल्यामुळे आम्हाला आमचं प्रकरण कुठे ना कुठेतरी त्याच्यावर थोडासा प्रकाश पडला. पण मला असं म्हणायचं की तिला न्याय मिळवून देणं यासाठी आता तुम्ही सगळे लढत आहात, कारण की तुम्ही स्वतःहून म्हणला की आता माझा लढा तिला न्याय मिळवून देण्यासाठी पण आहे. उद्या स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे फलटणमध्ये येत आहेत, त्यावेळी पण तुम्ही सगळे एकत्र येऊन हा मुद्दा मांडणार. आता मला थोडंसं वर्षाताईकडे यायचंय. वर्षाताई, म्हणजे जेव्हा असं आपल्या घरावर संकट येतं, अर्थात वडिलांवर असं संकट येतं आणि मग वडिलांना आत जेलमध्ये टाकलं जातं,
अशा वेळी आपली आई एकटीच पडते, तिला लढा द्यावा लागतो. अर्थात काही सहकारी असतात ते सोबत लढत असतात आपल्या, पण ते कितपर्यंत आपल्याला साथ देणार हाही मुद्दा असतो. अशा वेळी तुम्ही आवळ्या बहिणी आहात आणि तुम्ही दोघेही वर्षा हर्षा ना, तुम्ही दोघेही खचल्यात आणि मग अगदी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तर एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं नेमकं कारण काय होतं? असा काही मानसिक काही त्रास झाला का तुम्हाला, की जेणेकरून नाही आता आपलं सगळं संपलं आणि आता आपल्याला त्याच्यातून बाहेर पडावं लागेल? असं काय घडलं होतं? नमस्ते, मी वर्षा दिगंबर रागवणे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते घरी येऊन आम्हाला धमकी देतात की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे, आता तुमचाही कार्यक्रम लावतो, अशी वारंवार आम्हाला धमक्या येत होत्या. आणि बाहेर अशी एवढी चर्चा चालली होती की आता म्हणजे म्हणायची की दिगंबर रागवणे संपला, आता तुम्ही संपणार, सगळं संपले, अशा धमक्या येत होत्या. आणि माझ्या वडिलांना 9 ऑगस्ट 2022ला अटक झाली. आम्ही 8 नोव्हेंबर 2022ला औषध घेतलं आणि दुसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरला घराची जप्ती येणार होती. त्यामुळे आम्हाला आता आम्ही बेघर होणार, आम्हाला राहण्यासाठी दुसरी जागाच नव्हती. आई पण आमच्या जवळ नव्हती. म्हणजे 9 ऑगस्ट 2022ला वडिलांना अटक झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसात तिला सुद्धा घराबाहेर पडावं लागलं. इतकी वाईट अवस्था त्यावेळेस होती. आणि आम्हाला असा आधार कोणाचाच नव्हता त्यावेळेला, म्हणजे कोणाला म्हणू शकत नव्हतो. म्हणजे बाहेर जे लोक आम्हाला विचारायला यायचे, म्हणजे वडिलांचे कार्यकर्ते होते, ते घरी यायचे, विचारपूस करायचे. म्हणजे घराची अगदी लाईट तोडली गेली, दूध द्यायला लोक येत होते, त्यांना दमदाटी केली. त्यांना सुद्धा दम दिला गेला की तू आता तिथं जायचं नाही, तू दिसायचं नाही, तू तिथं जर दिसला तर तुझं कुटुंब संपवतो, तुला मुक्यात अडकवतो, 6 वर्ष बाहेरच येऊन देणार नाही, अशी धमक्या त्यांना दिल्या जायच्या. आणि जी लोक कधी घरात येतही नव्हती, म्हणजे अवघे मोठं गेट होतं बाहेर, तिथं कधी फिरकतही नव्हती, ती लोक पूर्ण किचन पर्यंत यायला लागले होते. इथपर्यंत भीती, म्हणजे खूप म्हणजे त्या अवस्था सांगू शकत नाही, आता इतकं हे होतं. आणि हे सगळं होत असताना आम्ही खासदार साहेब यांच्या पत्नीला फोन केला होता, जिजामाता साहेबांना, की तुम्ही यात लक्ष घाला, तुम्ही दखल घ्या, त्यांना समजवा की म्हणजे हे सगळं खूप डेंजर चालू होते त्यावेळेला. म्हणजे इतकी दहशत होती निर्माण बाहेर की लोक बोलायला सुद्धा घाबरत होते. आणि आम्ही त्यांना सांगत होतो की आम्हाला खूप भीती वाटते, आम्ही अनसेफ आहोत, तुम्ही थोडी दखल घ्या. त्यांना साहेबांना सांगाय सगळं थांबवा, आम्ही माफी मागतो. औषध घेतल्यानंतर मी हॉस्पिटलला असताना मी माफी सुद्धा त्यांची मागितली. मी त्यांना सांगत होते की मी आई वडिलांच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण त्यांनी काहीच रिस्पॉन्स नाही दिला. आणि म्हणजे त्या वहिनी साहेबांनी असं सांगितलं की मला यातला काहीच विषय माहिती नाही, मी यातलं काहीच करू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. पण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात म्हणजे तिच्या वडिलांचं स्थान हे खूप आदराचं स्थान असतं. आणि बाप हा शब्द प्रत्येक मुलीच्या आयुष्यात म्हणजे अख्खं जगाला सामावून घेण्याची ताकद असते. बरोबर. म्हणजे हे सहन नाही झाली गोष्ट. आणि माझ्या वडिलांनी लोणंद पोलीस स्टेशनला असताना म्हणजे माझा भाऊ बहीण तिथं जायचे भेटायला, तर त्यांना भेटू सुद्धा त्यावेळेला देत नव्हते. आणि माझे काका आहेत, चुलत काका आहेत, त्यांनी केस केली होती त्याच वेळेस. तर त्या टेन्शन मध्ये त्यांनी त्यावेळेला आत्महत्या सुद्धा केली, त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला. मग ही गोष्ट सहन झाली नाही त्यावेळेला. म्हणजे त्यांना सुद्धा आत्महत्या करण्यासाठी किती हे केलं गेलं होतं. ह्यामुळे आम्ही म्हणजे असं वाटलं की आता आयुष्य सगळं संपलंय, म्हणून आम्हाला हे करावं लागलं. चला म्हणजे सुदैवानं मात्र तुमचा पुनर्जन्म झाला असंच आपण म्हणूयात. पण अर्थात या सगळ्या दबावाला प्रशासनाच्या बळी पडलेली तिची फलटणची महिला डॉक्टर आहे, तिच्या वडिलांच्या कानावर तर आता बाबा हा शब्द देखील पडणार नाहीये. म्हणजे त्या बिचाऱ्या वडिलांची काय परिस्थिती असेल. त्यांनी एक परवा वाक्य उच्चारलंय तिच्या वडिलांनी की माझ्या मुलीवर जेव्हा हा अन्याय झाला तेव्हा सगळे बघे झाले, सगळे दुःशासन झाले, सगळे दुर्योधन झाले, पण एकही कृष्ण बनून तिच्यासाठी धावून आला नाही. भविष्यात अशा मुलींवर यापुढे अन्याय होऊ नये आणि कुणीतरी कृष्ण म्हणून त्यांच्यासाठी धावून यावं, असं त्यांचं वाक्य. हे बघा सर, माझे सासरे आहेत. आज माझ्या पतीनं लाखो लोकांना पाणी पाजलं अख्ख्या तालुक्याला, आणि आज त्यांच्या वडिलांना पाणी पाजायला कोण नव्हतं तिथं. आज त्यांनी 100 बेडचं कोरोना हॉस्पिटल चालू केलं, अनेक लोकांचे जीव वाचवले. फ्री हॉस्पिटल 3 महिने चालवलं. आणि आज त्यांचे वडील म्हणजे कशा पद्धतीत हे त्यांच्याबरोबर घडलेला प्रकार आहे. आम्ही कोणी नसताना ते म्हणतात गयावया करतात, म्हणजे घराची जप्ती, आम्ही सगळे घराबाहेर पडल्यानंतर 4 गुंठ 4.5 गुंठच ताबा बँकेला आहे, म्हणजे तारण आहे. आणि रानातलं तर वडलोपार्जित घर, ते तर कुठल्याच बँकेला तारण नाही.
तरी त्यांनी त्याच्यावर जप्ती आणली, दबाव आणला प्रशासनावरती, आणि प्रशासनाने कुठलीही म्हणजे चतुर्सीमा वगैरे मोजायला लागतात ना, पंचनामा करावा लागतो. कुठलाही पंचनामा नाही, कुठल्याही चतुर्सीमा मोजल्या नाहीत, आणि ह्या अख्ख्या 13 गुंठ्याचा ताबा घेतला त्यांनी. आणि ते सासरे माझे हात जोडतात की माझ्या मुली औषध पिल्यात, मी मरू द्यात. हे बघा हा व्हिडिओ कसं घराबाहेर काढले त्यांना. आणि त्या ह्याच्यात ते एक्सपायर झाले टेन्शन मध्ये की माझ्या एकुलता एक मुलगा त्यांचा. बरोबर. हे आपण आता सगळे जे पाहतोय ते अतिशय भयानक आणि ते काय म्हणजे अंगावर काटा आणणार आहे. खरं तर प्रशासन, राजकीय आपली व्यवस्था आणि त्या सोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले पोलीस, जे सदरक्षणाय खल निग्रहणाय, खरं म्हणजे सत्याच्या रक्षणासाठी सातत्यानं लढा देणारे आपले महाराष्ट्र पोलीस म्हणून आपण ज्यांना नावाजतो, ज्यांचं नाव काढतो, पण असे काही बोटावर मोजणे इतके पोलीस ज्यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास आता उडत चाललाय. जर हेच पोलीस, राजकारणी आणि प्रशासन एकमेकांना संगनमतानं हाताशी धरून जर सर्वसामान्य माणसांना, मुलींना, महिला बाळींना असा त्रास देत असतील तर भविष्यात नेमकं उद्या काय घडणार आहे, का महिला सुरक्षित राहील आणि कशी राहील, हा प्रश्न आता पडलाय. मी अगदी शेवटचे 1-2 प्रश्न घेणार आहे आणि हा कार्यक्रम इथे थांबवणार आहे. जयश्री, मला आता तुम्हाला एवढाच प्रश्न विचारायचा की भविष्यात आता नेमका तुमचा लढा कसा राहील? कारण की एकतर पती ज्याच्यासाठी लढायचंय तोच आता मुळात तुरुंगात आहे. एकतर त्याला पहिल्यांदा तुरुंगात बाहेर काढणं यासाठी हा लढा, दुसरी गोष्ट त्यासोबत तुम्हाला तुमच्या मुलींना पण जपायचं आहे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ हेच म्हणजे आयुष्य आहे का? आयुष्यावर फक्त याच प्रसंगावर खेळत राहायचंय? तसं पाहिलं तर 3-4 वर्ष त्याच्यातच निघून गेली तुमची. बरोबर. त्यामुळं या प्रसंगांना किंवा या सगळ्या आरोपांना एक शेवटचं टोक म्हणून एंड करण्यासाठी काय लढाई असेल? या आरपारची लढाई लढण्यासाठी आता तुम्ही तितके खंबीर तर आहातच, भविष्यात काय करणार? भविष्यात संसारासाठी हे कुठंतरी मिटवायचं हे केलं होतं. 2 महिन्यापूर्वी आमचा विषय झाला, पण मिटवायचा झाला पण होता, कॉम्प्रोमाइजचा झाला होता. माझ्या मिस्टर तारखेला आल्यानंतर त्यांच्या वकिलांबरोबर, म्हणजे शिंदे वकील आहेत त्यांच्या आणि माझ्या मिस्टरांचं बोलणं पण झालं होतं. रणजितसिंह निंबाळकर म्हटले पण होते की कॉम्प्रोमाइज करू आपण, मिटवू, काय करायचं. आणि त्यांनी आम्हाला कॉम्प्रोमाइजच्या ह्याच्या खाली 2 तारखा जाऊन दिल्या. आम्ही त्यांना चला कुठंतरी मिटतंय आपला संसार, कुठं राजकारण बाजूला ठेवून संसार पूर्ण, पहिला आपली फॅमिली बघूया, ह्या पद्धतीनं आपण कॉम्प्रोमाइज करायचं पण ठरवलं. पण त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं आणि आमची हायकोर्टात इंटरिम बेलची तारीख, म्हणजे आमच्या दोघीला इंटरिम बेल आहे, त्या केसमध्ये पहिली गोष्ट आमच्या केसेस होत्यात ना, त्या केसला स्पेशल पीपी असतात. हायकोर्टात पण स्पेशल पीपी देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब, त्यांचा मुलगा अभिनव चंद्रचूड आहेत. आता मोकोकाला हर्षद निंबाळकर स्पेशल पीपी आहेत. आणि म्हणजे विशेष सांगायची एक गोष्ट आहे की त्यांनी त्या दिवशी आम्हाला पत्रकार परिषद घेतल्यानंतर 50 कोटीची आबरू नुकसानीची नोटीस पाठवली. तर त्या नोटीसला त्यांचे वकील, जे सल्लागार वकील आहेत ना, काय नाव आहे त्यांचं, धीरज घाडगे, त्यांनी पहिल्याच तारखेला फिर्यादी जो आहे मोक्यातला आमचा रणजित धुमाळ, त्यांच्या वतीनं स्पेशल प्रायव्हेट वकील म्हणून धीरज घाडगेच दिलेत. आणि ह्यांचे सल्लागार बी धीरज घाडगे. म्हणजे आमच्या केसला प्रत्येक फिर्यादी वेगवेगळे आहेत, पण वकील एकच असतो आमच्या केसला फक्त, असं आहे. आणि त्याच्यामुळं थांबवायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं आणि त्यांनी आमची केस तिथं स्टँड केली. परत त्यांनी आमच्या केसला चार्ज करण्यासाठी अर्ज दाखल केला. मग म्हटलं ह्यांचं पूर्ण आपल्याला अंधारात ठेवून प्लॅनिंग करायचं. त्यांचं फक्त एकच आहे की दिगंबर आगवणे बाहेर आला नाही पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी हे सगळा कट रचला. पण आम्ही आमची लढाई लढत राहू. फक्त माझं एकच विनंती आहे की फलटण तालुक्यातल्या जनतेला, राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांना, की आमच्यावरती मोक्का अवघ्या 15 दिवसात लागला. 15 दिवसात, जे की कोल्हापूरच्या आयजींनी त्रुटी काढल्या होत्या त्याच्यात, तरी त्याच्यावरती कुठलंही हे गेलं नाही. संघटित गुन्हेगारी तुम्ही संघटित केलंय ना, असं त्यांचं म्हणणं आहे. पण 15 दिवसात आमच्या मोक्का लागू होतो. पण आपल्या ह्या डॉक्टर महिला
या पीडित महिलेचा जर पण तपास जर योग्य पद्धतीने चालू म्हणजे तेवढ्या दिवसात चालू झाला असता तर आता ते आरोपी चौकशीच्या घेऱ्यात असतात. नक्की बरं. पण तसं आहे का? नाही. आम्ही आमचा लढा लढतच राहू. फक्त जनतेने ह्या लढ्यात सर्वांनी आपल्या मुली म्हणजे आपली मुलगी स्वतःची मुलगी आहे म्हणून पीडित महिलेला न्याय देण्यासाठी समोर यावं. प्रशासनाच्या दबावाखाली कोणालाही बळी पडू नये एवढीच माझं सांगणं आहे. हात जोडून विनंती आहे की प्रत्येक कुटुंब हे अन्यायाला समोर जाते. आज जर आपण एखादा प्रतिनिधित्व आपल्या म्हणजे तालुक्यासाठी आपण चांगला एक आपल्या तालुक्याचं जे कोण हे करणार आहे नेतृत्व करणार आहे तो आपल्यासाठी तालुक्यासाठी सक्षम लागणार. तसं जर असं आमचं कुटुंब माझ्या मिस्टरांनी त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि आज ते 2 महिन्यात सराईत गुन्हेगार होतात. 2 महिन्यात अवघ्या आज आमचं कुटुंब अख्खं सराईत गुन्हेगारीत हे केलं त्यांनी. सगळं पूर्ण दिगंबर आगवणे माझ्या विरोधात गेला म्हणून त्याला संपवायचं, त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायचं. थोडक्यात तुमची लढाई ही चालूच राहणार आहे. चालूच राहणार आहे. अगदी स्नेहलताई, मला तुम्हाला हाच प्रश्न करायचा की आता कवडे तुम्ही एक भाऊजाई म्हणून त्यांना साथ देताच आहात, पण आता मला असाच प्रश्न एक करायचा आहे की खरं म्हणजे ज्या फलटणच्या महिला डॉक्टरवर जो काही दबाव आणला गेला तर अशा काही 2-3 केसेस पण आलेल्या आहेत की त्या ज्या पोस्टमार्टम रिपोर्ट त्यांच्याकडून जो मागितला जायचा दबावाच्या माध्यमातून, तर अशा 2 केसेस आहेत की जिथे एका व्यक्तीचा खून झाला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला असं दाखवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. एक आणखी एक केस आहे की ज्यामध्ये त्यांच्या मुलीनं आत्महत्या केली असं दाखवलं गेलं, म्हणजे नॅचरल डेथ असं दाखवायचं पण मुळात तिची हत्या झाली अशी त्यांची आई म्हणते आणि त्यासाठी देखील या फलटणच्या महिला डॉक्टरवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला गेला. मग असे कितीतरी केसेस असतील ज्यामुळं आज त्या महिला डॉक्टर बिचारी तिने जीव सोडलाय म्हणून ओपन होत आहेत, नाहीतर लोकांना कळायलाही नसत्या. हे आमच्या बाबतीत घडलेलं आहे सर. 2-3 वर्षापूर्वी घडलेलं आहे. माझ्या मिस्टरांना म्हणजे आरोपी एखादा गुन्ह्याच्या जाळ्यात अडकल्यानंतर प्रोसेसनुसारच जावं लागतं. त्यांना अरेस्ट झाल्यानंतर हॉस्पिटलला न्यावं लागतं. बरोबर. तिथं पूर्ण बॉडी चेकअप होती. बरोबर. म्हणजे अनफिट असतील. अनफिट असतील. त्यांना 180 BP असेल तर ते 180 BP असेल तर 70-80 BP लिहिलाय. बरोबर. आणि डॉक्टरांनी फिटचं सर्टिफिकेट दिलं. हे 3 वेळा MRI करायला लावलं. 3 वेळा. पण एकदाही MRI झालं नाही. पुढची डेट आणि पुढचं हे असं आमच्या बाबतीत रुग्णालयातलं आहे. हे सुसनचं आहे. अच्छा अच्छा. हे सुसन हॉस्पिटल फलटण सातारच्या जिल्हा रुग्णालयावरती एवढा दबाव होता की ते डॉक्टर बाहेर काढलं की ससूनला थोडक्यात काय राजकीय नेते मंडळी फलटणच काय जे हवं त्या ठिकाणाहून आपल्याला हवं. आणि डॉक्टर स्पष्ट सांगायचे आम्हाला की मॅडम आमच्यावरती खूप वरून प्रेशर आहे, आम्ही त्यांना इथं ठेवू शकत. अनेकांवर प्रेशर आहे, पण कसं आहे तेरी बी चुप आणि मेरी चुप असं कोणी बोलत नाही. पण बिचाऱ्या त्या फलटणच्या महिला डॉक्टरनं केलेली तक्रार तिची दखल घेतली गेली नाही आणि आज क्रमणे ती व्यवस्थेचा बळी ठरली. आज तोच तर प्रश्न आहे की हा फक्त एकट्या मुंडे प्रकरणाचा विषय नाहीये, तो एकट्या आगवणे प्रकरणाचा विषय नाहीये. ह्या निमित्ताने जे आरोप मुंडे प्रकरणामुळे जे आरोप खासदारांवर केले जातात त्या आरोपांचा साक्ष देणारं आगवणे प्रकरण ठरतं. कसं ठरतं तर त्यांचे PA तिथं असतात, खोट्या फिर्यादी नोंद करून केल्या जातात. प्रशासनावरती दबाव होता का निंबाळकरांचा? तर होता. ह्याचे कॉल रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत, लिखित पुरावे आमच्याकडे आहेत, स्वतः फिर्यादी येऊन आम्हाला भेटलेले आहेत. RTI थ्रू अर्ज केल्यानंतर जी माहिती समोर आली ते पुरावे आमच्याकडे आहेत. असे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत जे सांगतात की निंबाळकरांचा हात याच्यामध्ये आहे. स्वतःच्या लेटर हेडवरती काही दिलेल्या गोष्टी आहेत त्यांनी, ज्या चार्जशीट मधून बाहेर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज त्यांनी हात वर करणं हे काही योग्य नाही. या निमित्ताने अनेक प्रकरणं बाहेर आलेली आहेत, जी खरी प्रकरणं बाहेर आलेली आहेत. यांना कॉन्फिडन्स येतो कुठून? एकानंतर एक, म्हणजे एक खोटं केलं ते लपलं गेलं की दुसरा कॉन्फिडन्स येतो. मग हे असं चालत आलेलं आहे. बरं, आज हा प्रश्न आहे तो एका पीडित महिलेचा नाही, महाराष्ट्रभर ज्या महिला आहेत. म्हणजे आपण असं जरी ठरवलं की मी काही राजकारणात नाही बाबा, राजकारण वाईट आहे, राजकारणापासून मी लांब आहे, मी माझं कुटुंब, पण कुटुंबात तुम्ही पोटापाण्याचा तरी विचार कराल. आपल्या मुलांना शिकवून त्यांना मोठं काहीतरी पदावरती न्यायचा. आज कुठल्याही प्रशासकीय
याच्यावरती पदावरती जायचं म्हटलं तर किती सारे एक्झाम द्यावे लागतात. बरोबर. आपण पुण्यामध्ये पाहतो कशा प्रकारे एक्झाम दिली जाते. एक्झाम हे करायला किती साऱ्या प्रोसेस आहेत. क्रॅक करायला मग बरोबर. क्रॅक करायला एवढी प्रोसेस आहे, तिथपर्यंत जायचं आणि नंतर या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन काम करायचं. बरं, आता यामध्ये जे पोलीस अधिकारी सगळे आहेत ते स्वतःच्या खुशी खुशी करत असतील का? बरोबर. यांना कुठेतरी यांची नोकरी वाचवायची, बरोबर. पण यांना सगळ्यांना खत पाणी पुरवणारं कोण आहे? हे सत्ताधारी आहेत. यांचं करायचं काय नेमकं? आणि जर आज एखाद्या सामान्य बापाने जर विचार करायचं म्हटलं की माझ्या मुलीला शिकवून मी कुठल्या तरी पदावरती, पण त्या आणि तिने पदावरती परत दबाव घ्यायचा आहे, तिने परत मग दबाव काय घ्यायचा. बिचारीला शिकवायचं असा प्रकार झाला हा. म्हणजे अगदी बरोबर. मुलगी जन्माला आली तर भ्यायचं. बापरे, मुलगी आणि कसं ती face करणार उच्च आहे सगळ्या पदस्थ गोष्टी? पदावर गेली तरी भ्यायचं. तरी भ्यायचं. बर, तर आता अगदी शेवटचाच प्रश्न. जो मध्ये अनुप शहा यांनी एक कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये त्यांनी तुमच्यावर काही आरोप केले की तुमचं आणि दिगंबर आगवणे म्हणजे यांचे हे कसे काय त्यांच्या पत्नी वगैरे असं एकदमच नाकारलं त्यांनी. तर नेमका तो काय आहे, असा आरोप काय तो फक्त त्याची माहिती सांगा आणि मग आपण शेवट करूया. नेमकं काय? आज 15 वर्ष झालं मी रीतसर लग्न करून दिगंबर आगवणेंबरोबर संसार करते. आज फास्ट मी जेव्हा माझ्या प्रकरण म्हणजे माझ्यावरती अन्याय झाला म्हणून मी तोंड उघडलं की माझ्या चारित्र्यावर शिंतोडे, लगेच जयश्री आगवणे चारित्र्यहीन. आज मी लग्न करून आले, लग्न करून राहते, रीतसर पुरावे आहेत माझ्याकडे. आणि 15 वर्षापूर्वी कोण होता आमच्या बरोबर? रणजितसिंह निंबाळकरच होते ना. ते आता आरोप करतात ते तुम्ही लोकांची दिशाभूल नका करू ना, वेगळं वळण नका लावू. आम्ही जसं सांगतोय लोकांना की आमच्यावर अन्याय झालाय, आमच्या मुली सुदैवाने वाचलेत, आज डॉक्टर पीडित महिला आपल्या बरोबर नाहीये, पण एखाद्याचं चारित्र्यहीन करण्याची ह्यांना कोणी परवानगी दिली? बरोबर ना. संसार करते आणि लग्न करून राहिले असं काही म्हणजे तालुक्याला अख्ख्या माहिती आहे. 2 मुली आहेत आणि तालुक्याला अख्ख्या माहितीये, जनतेला माहितीये. 15 वर्ष 2014ला विधानसभा लढवली मिस्टरांनी, प्रचार केलाय. रणजितसिंह निंबाळकरांचा त्यांच्या पत्नीचा 2017ला जिल्हा परिषदेला त्या माझ्या बरोबर उभा राहिल्या होत्या गिरवी गटातून. त्या जिल्हा परिषदेला मी पंचायत समितीला दोघींनी संगती प्रचार केलाय. त्यावेळेस त्यांना प्रचारात जयश्री आगवणे चालल्या, त्यावेळेस त्यांना नाही चारित्र्यहीन वाटल्या, त्यावेळेस त्यांनी नाही आरोप केले. एकंदरीत हे सगळं खोटं आहे. थोडक्यात काय आहे, जेव्हा स्त्री आपल्या विरोधात संघर्षाला उभी राहते किंवा ती आपल्यापेक्षा जड होईल असं वाटतं, तेव्हा काही झालं की परंपरागत आपण पाहत आलोय पुरुषाकडे एक असं हत्यार असतं ज्यामुळं स्त्रीला पूर्णपणे हातबल करून ठेवतं आणि ते म्हणजे तिचं चारित्र्य हनन करणं. पण या स्त्रीचं चारित्र्य हनन करताना ती कुणाची तरी लेक आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे, याचा विचार आपण करत नाही. आज देखील या प्रकरणामध्ये अगदी जयश्री आगवणे असतील किंवा स्वतः फलटणच्या महिला डॉक्टर, त्यांच्या बाबत प्रत्यक्षात अशाच चर्चा सुरू झाल्या आणि त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. पण हे चुकीचं आहे, हे योग्य नाही. ती आपल्याच घरातली लेक आहे, ती आपलीच मुलगी आहे असं समजून प्रत्येकानं वागायला हवं. मग यात महिला असो किंवा पुरुष, असं एखाद्याचं चारित्र्य हनन करणं, एकाच्या अब्रूचे लक्तरवेश्वर टांगणं हे आपलं काम नाही आणि ते आपण कधीही करू नये. म्हणून मला जाता इतकंच म्हणायचंय, आज जयश्रीताई असतील, वर्षाताई असेल किंवा स्नेहलताई असतील किंवा बिचारी ती फलटणची उपजिल्हा डॉक्टर असेल, सगळेजण सगळ्या महिला समान आहेत. प्रत्येकाला जगवण्याचा अधिकार असताना आपण जर असंच महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असू तर मग आपण नेमकं चाललोय कुठे? कसली जनता आणि कसला पुरोगामी महाराष्ट्र जिथं महिलाच सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून आपण फक्त बघ्याची भूमिका घेतो. कारण मला इतकंच म्हणायचं, त्या बिचाऱ्या डॉक्टरनं का आपलं जीवन संपवलं ही कारणं शोधून काढणं हे पोलिसांचं काम आहे. आणि आगवणेताईंना किंवा स्नेहल दिदीला यांना न्याय देण्यासाठी यांना प्रशासनातून, राजकीय नेत्यांकडून जो काही आज दबाव आला, त्यांच्यावर अन्याय झाला, गुन्हे दाखल झाले, ते नेमके कुणी काढले हे शोधून काढून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करणं तर आणि तरच सरकार या मायलेकींचं आहे असं म्हणूयात. नाहीतर सरकार नुसतं नावाला आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.